नमस्कार, मी विश्वास मुळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नेचर वाईब्स या चॅनलमध्ये। आज दिनांक 14 ऑगस्ट 2025ला दुपारी 12:30 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दक्षिण आशियातील पहिला तीक्ष्ण वक्रता असलेला म्हणजे शार्प टर्न असलेल्या केबल ब्रिजचे लोकार्पण झाले। चला आता आपण या ब्रिजवरून प्रवास करूया आणि तो कसा आहे ते पाहूया। आता आपण सांताक्रूज चेंबूर लिंक रोडवरती आलेलो आहोत आणि हा ब्रिज माझ्या घराच्या शेजारीच असल्यामुळे मी इथे मागील 10 वर्षापासून बघतोय की या ब्रिजच्या खाली म्हणजे हा सांताक्रूज चेंबूर लिंक रोड आहे, ज्याच्यातला हा दुसरा टप्पा आहे कोणता जो आज आपण जातोय तो ब्रिज। आणि याच्या खाली एवढी प्रचंड वाहतूक कोंडी व्हायची, ते मराठा कॉलनीला एक सिग्नल आहे, त्या सिग्नल जवळ प्रचंड वाहतूक कोंडी व्हायची, पण हा ब्रिज झाल्यामुळे ही आज वाहतूक कोंडी सुटणार आहे। मी मागील 10 वर्षांपासून ही वाहतूक कोंडी पाहतोय इकडे। आता आपण या ब्रिजवरती आलेलो आहोत। बघा हा रस्ता इथे लिहिलेलं आहे, विलेपार्लेला एक रस्ता जातोय, एक विमानतळावर जातोय। आणि आपण हे लेफ्ट साईडला जर ब्रिज बघितला ना तर हा एक टप्पा आहेच, हा आता पूर्ण झालेला आहे, पण अजून 2 टप्पे बाकी आहेत। म्हणजे कुठचे की BKC ते वाकोला हा एक ब्रिज आहे आणि त्यानंतर वाकोला ते BKC असा एक ब्रिज आहे। हे 2 ब्रिज झाले तर अजून वाहतूक कोंडी कमी होईल। हे लोकार्पण झालेलं आहे आता। आणि हा जो ब्रिज आहे ह्याचा जो हा केबलचा भाग आहे तो 100 मीटरचा हा भाग आहे केबलचा। यामुळे काय होणार आहे की ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे हे दोन्ही महामार्ग जे आहेत ते आपले जोडले गेलेले आहेत आणि सिग्नल विरहित प्रवास आहे, म्हणजे अजिबात मध्ये सिग्नल नाही आहे। ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून आपण इकडे आलो की आपण थेट इकडे येऊ शकतो आणि एअरपोर्टलाही जाऊ शकतो, मुंबईच्या डोमेस्टिक एअरपोर्टला। म्हणजे समजा तुम्ही रायगडवरून येणार असाल, पुण्यावरून येणार असाल आणि वाशीवरून येणार असाल तर थेट तुम्ही सिग्नलशिवाय इकडे येऊ शकता। हा मुंबई विद्यापीठाच्या गेट क्रमांक 2 पासून सुरू होतो हा ब्रिज आणि इथे सांताक्रूजचे प्रभात कॉलनी आहे, सांताक्रूज पूर्व इथे हा उतरतो आणि पुन्हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला जोडला जातो। खूपच स्पीड ब्रेकर आहेत त्याच्यावर। आपण आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वरती आलेलो आहोत। इथे वरती लिहिलेलं आहे दहिसर बोरोली
विमानतळ. या ब्रिजवरून मी आता प्रवास केला. या ब्रिजमुळे मराठा कॉलनी येथील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी सुटेल यात काही शंका नाही. आता आपण पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. मी तुम्हाला एक नवीन माहिती घेऊन भेटीन. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा.